बिंदासपणे व्हिडिओ बनवा, अशी डेअरिंग करा बिंदास. गुड मॉर्निंग. बापरे, असे तर गाईज आपण निघलेलो आहोत शिपला. शिपला आंघोळ ही झालेली आहे सगळी. आता तुम्हाला दाखवतो गर्दी किती येते शिपला. बघा बघा गर्दी किती. तर हे आपल्या एकट्याची लढाई मित्रांनो, हे आपल्याला एकट्यालाच लढवावं लागेल. कोण आपल्या सोबत नाही का. त्याच्यामुळं एकट्याने प्रयत्न करत राहा. मारती इथे येऊन म्हण ना, इथे येऊन म्हण. अरे भिऊ नको, ये हेगडे महादेव हेगडे. अरे बघ. तर गाईज आपला मित्र आलेला आहे महादेव. हा बोल, काय 2 शब्द बोल. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. भावाला सपोर्ट करा. अरे ओकेच ना, काय पाहिजे. सगळी आपली जनता सगळी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. तुला सांगितलं का ना मी युट्यूब चॅनल उघडा. ते युट्यूब चॅनल उघडा. मनी इज अ पॉवर. जोपर्यंत आपला टाइम येत नाही तोपर्यंत करत राहा. आपला टाइम आणायचा, असं नाही की नाही. टाइम आणायचा, टाइम आणल्याशिवाय राहायचं नाही, माघार घ्यायची नाही. आपला दुसरा बी मित्र आलेला आहे मारुती. MS-26 नांदेडकर. नांदेडकर कंपनी शूट आहे. MS-26 लातूरकर. कडे लावतो माझे दोन्ही कडे लाव. तर गाईज कंपनीतनं आपली झालेली सुट्टी. आता चालायचं घराकडे. युट्यूब जर वेळेस नवीन काहीतरी अपडेट देत राहील. अजून काहीतरी अपडेट पडलेले, सतर्क राहा. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहा. पावसाचं वातावरण रे भाई. पावसाचं आज मस्तपैकी वातावरण आहे. बाकी तुमचं सांगा. आमचा तर काय डेली ब्लॉग येत. जे नवीन कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांनी आता थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. आम्ही पण असे नवीनच आहेत, आम्ही काय लिही नाही तर पण बनवत जावं. डेअरिंग येते. लोकांशी संवाद करताना कसं बोलायचं, काय बोलायचं ते थोडीफार डेअरिंग तरी येते ना. 4 माणसात काय बोलायचं नाही का. जर तुम्ही नाही बोललात तर लोकांना काय करणार आहे की हा काय करतो. प्रयत्न तर केला पाहिजे. प्रयत्नशील काहीच नाही. प्रयत्न करीत चला. अपयश येईल, यश येईल, त्याच्या दोन्हीपैकी काहीतरी गोष्टी होत्या ना. प्रत्येकाचे नशिबाच्या रेषा सेम सारखे नसते ना. दररोज काहीतरी नवीन ट्राय करा. कंपनीतनं घर, रूम ते कंपनी, बाकीकडे आपल्याला कुठं फिरायला चान्स भेटत नाही. त्याच्यामुळं आपण घर ते रूम ते कंपनी एवढेच ब्लॉग बनवू शकतोय. त्याच्यामुळं आपल्याला बाहेर बी जाता जमत नाही. जर बाहेर कुठं जायचं बेत असला
आपण मस्तपैकी शूट करू, कारण त्यात आपल्याला बोलणार कोण नसणार आहे. नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतील, तुम्हाला बघायला भेटतील, मला बघायला भेटतील. मी बी कधी काय नवीन गोष्टी म्हणजे ट्राय केल्या नाहीत माणसामध्ये, एवढ्या भीडमध्ये. चला आता रूम आली जवळ. काल मस्तपैकी कचरा हे काढून एकदम रूम फ्रेश पुसून ही चकाचकीत केली. बॅचलरचं लय हाल इथं सध्या तर. फॅमिली आणायचा विचार चालू आहे, पण आता कंपनी 7 महिन्याच्या पिरियडवर आहे. दिवाळीनंतर आपले काम संपत आहे. दिवाळीच्या नंतर चांगलं काम शोधून मग फॅमिली गावाकडून इकडं ट्रान्सफर करायची. मग आपण फॅमिली ब्लॉग बनवल्यानंतर ना तर गाईज बिंदासपणे व्हिडिओ बनवा. अशी डेअरिंग करा, बिंदास भिवू नका तुम्ही. लोक काय बोलतील काय नाही याचा विचार काही करू नका. तुम्ही बिंदास व्हिडिओ बनवायला चालू करा. मी तर बिंदास बनवतो भाई, आपण कोणाला भेट नाही. व्हिडिओ बनवायला काय भ्यायचे. तर जाऊ आता रूम मध्ये. तर मित्रांनो आंघोळी मस्त झाली, एकदम फ्रेश. कंपनीत काम करताना कंटाळाही येतो, त्याच्यामुळे आंघोळी केली. तर मित्रांनो व्हिडिओ बनवा. तुम्हाला कळकळीची विनंती, व्हिडिओ बनवत चला. ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला काही जास्त सांगू शकत नाही. व्हिडिओ बनवत चला, शॉर्ट बनवत चला. जे काय तुमच्या जीवनावर आधारित आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवा. जसं की माझ्यासारखं कंपनी टू होम, होम टू कंपनी. बाकी काय तुम्हाला पर्यटन स्थळे वगैरे माहिती द्यायची थोडी, बाकी काय नाही. तर जाताना मला कमेंटमध्ये तुमच्या आवडीच्या यूट्यूबरचं नाव टाका, जेणेकरून मी त्याचे व्हिडिओ बघून थोडं त्यांच्यातलं इन्स्पायर होऊन मी तसं बनवायचा प्रयत्न करत. कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमच्या आवडीच्या यूट्यूबरचं. धन्यवाद.